अध्याय 9. निशुंभ वध ध्यान. ओम बंधुक कांचन तनु रुचिराक्ष माळा शोभे भुजेत वरदांकुश पाश भाळा चंद्रार्थ नेत्रत्रय सुंदर अर्ध नारी भावे तिला शरण मिनित आनंदकारी. ओम राजवाच विचित्र कथा ही आयशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन ऋषिर्वाच रक्तबीजा दैत्याशी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहूबाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावूनी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण पारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी. घाव केले तयावीरा अंगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी. शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे अनुपम भुजा आठ सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यांचा ओढून केला शब्द दुस्सह संघारी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशा दाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी तेव्हा गर्जतसे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलोनिया हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती शिवदूती अट्टाहास करिता दैत्य ते रणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा राहा तेने धैर्य दैवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या देवी मारोनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रयलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने बारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघडी ऐसा निचेष्ट पडला खळ निशुंभ होऊनी जागा मूर्छेतुनी रणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोधे धावा करीत असे दशसहस्र बाहूंनी निशुंभ चक्र फेकीत आच्छादन झनी केले चंडिकेवर त्यात विरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडोनी ती शर चक्रबाण तयांचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेवोनी गदा हाती धरोनिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारोनी तलवारती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनुतुनी देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी देवीने खड्ग फेकोनी त्याचे मस्तक तोडले हसली जोरजोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाढांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने कितीकांशी केले निष्प्राण संगरी ब्रह्मानीच्या मंत्रनिरे निस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित ऐंद्री ती वज्र मारोनी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेलेत ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह त्यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचित प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये नवमाध्याय. श्री कुलदेवता चारणार्पणमस्तु.
उदय असतु. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय.